नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हाताकुला इंद्रधनुष वेध हवामानाचा मित्रांनो पश्चिम विदर्भासाठी खास अपडेट। कारण आज पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ ह्या परिसराच्या व पूर्व विदर्भाच्या सर्व भागामध्ये ढगांची गच्च अशी दाटी झालेली आहे आणि एकदम हाय क्लाउड जे खूप डेंजरस क्लाउड असतात त्याचं फॉर्मेशन आहे। त्यामुळे वादळी पाऊस, विजांचा मारा आणि ढगांचा कडकडाट पाहायला भेटू शकते आणि जोरदार ते बऱ्याच ठिकाणी अति जोरदार आणि मोजक्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कुठं ना कुठं आपल्याला पाहायला मिळेल। कारण अशा वातावरणात तो पडतोच आणि तो मोजक्या ठिकाणी पडतो। तर सध्याच्या परिस्थितीनुसार अमरावती, वर्धा या परिसरावर मुसळधार पाऊस ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे। नंतर हाच पाऊस मित्रांनो अकोला जिल्ह्यात म्हणजे जवळपास जो सातपुडा आहे आपला वर्ध्याचे आसपासचे तालुके, सातपुडालगतचे दक्षिणेकडचे सुद्धा अमरावती, उत्तरेकडचे तालुके व दक्षिणेकडचे सुद्धा म्हणजे एकंदरीत वर्धा, अमरावती आणि जे काही या सातपुडालगत भाग असतील, अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, त्यानंतर अकोट, तेल्लारा, जळगाव, जामोद, मलकापूर, नांदुरा आणि इतरही भाग, वाशिमचे आसपास परिसर, वाशिमच्या सुद्धा सर्व भागात पाऊस येणार आहे। म्हणजे आज परिस्थिती थोडीशी डेंजरस दिसत आहे। त्यामुळं आपण आज सावध राहावं। एकंदरीत पूर्व विदर्भापासून तर पश्चिमेकडील विदर्भामध्ये ढगांचा असा खूप मोठा जमावडा झालेला आहे आणि याचा आज इंटेन्सिटी जास्त राहणार आहे आणि सावध आपणास राहावं लागेल। त्यामुळे आपण विजांपासून सावध राहा। जे प्रिकॉशन बाकी आलेले आहेत त्यासुद्धा आपण पाडा। नेहमी सांगायची गरज नाही मित्रांनो, ते आपण समजून घ्यावे। त्यानंतर यवतमाळच्या सुद्धा बऱ्याच भागात आज पाऊस होईल, मात्र 100 पैकी 60%, 70%, 80% प्रमाण आज पावसाचं देणार आहे। त्यामुळे जेही भाग सुटले असतील त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता असेल त्यांना सर्वांना पाऊस मिळणार आहे मित्रांनो। अकोल्याच्या सर्व तालुक्यामध्ये बाळापूर, तेल्लारा, अकोट, त्याच्यानंतर बोरगा मंजू, बार्शी टाकळी, त्यानंतर पातूर आणि सर्वच भागात जवळपास अकोल्याच्या जिल्ह्याच्या मध्ये पाऊस आहे मित्रांनो। बरेच मित्र अकोला जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। सर्वांचं या पावसात समाधान होईल मित्रांनो, त्यामुळे निश्चिंत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।